नमस्कार, मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं सूप. तर हे सूप खूप पौष्टिक आहे. विटॅमिन्स असतात, कॅल्शियम असते. तर हे कॅल्शियम आपल्याला आवश्यक असते. तर आपण हे लहान मुलांना आणि मोठ्या व्यक्तींना हे सूप प्यायला दिले पाहिजे आणि आणि आजारी माणसांना आपण हे सूप नक्की प्यायला दिलं पाहिजे. त्यांनी ते पटकन कव्हर होतात. तर याप्रमाणे येथे मी जाड शेंगा घेतलेल्या आहे, पाव किलो. सूपसाठी शेंगा घेताना आपण जाड आकाराच्या शेंगा घेतल्या पाहिजे. त्यामध्ये छान गर निघतो. आता यामध्ये मीठ आणि हळद, थोडंसं मीठ घालूया, तेल घालूया आणि हळद घालूया आणि 5 ते 10 मिनटं आपण हे उकळून घ्यायचे आहेत. येथे आपल्या शेंगा उकडून झालेल्या आहे. आता हे थंड झाल्यानंतर आपण याचा गर काढून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शेंगा निवडताना मोठ्या आकाराच्या शेंगाच घ्यायच्या आहेत. त्याने छान असा गर मिळतो. तर आपला येथे गर काढून झालेला आहे. आता आपण मिक्सरमध्ये हे दळून घ्यायचं आहे. खूप छान आपला हा गर बारीक झालेला आहे. आता आपण फोडणी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. यामध्ये आपण काळी मिरी पावडर घालणार आहोत, जिरं पावडर घालूया, थोडंसं हिंग घालूया, अद्रक लसूण पेस्ट घालूया आणि यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. जे शेंगांचं पाणी उरलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत, उकडलेल्या शेंगांचं पाणी. आणि आता यामध्ये आपल्याला जो आपण गर दळलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि 5 मिनटं आपल्याला हे उकळायचं आहे मंद आचेवरती. आपलं 5 मिनटामध्ये सूप तयार होते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. छान असं घट्ट आणि परफेक्ट आपलं सूप तयार आहे. येथे मी एक्स्ट्रा पाण्याचा वापर केला नाही, तुम्ही बघू शकता. तुम्ही ह्याच पद्धतीने सूप बनवून बघायचं आणि माझ्या टिप्स फॉलो करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर ट्राय करून बघा, खाऊन बघा. याचबरोबर माझ्या नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मस्त खा आणि खुश रहा. धन्यवाद.